प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी जी आहे ते समोर आली आहे। आता पीएम किसान योजनेमधून एकाच वेळी शेतकऱ्यांना आता थेट 18,000 रुपये मिळणार आहेत। पण ही जी रक्कम आहे काही ठराविक शेतकऱ्यांनाच ही जी रक्कम आहे ती 18,000 रुपयाची ती मिळणार आहे। तर ही जी रक्कम आहे 18,000 रुपये ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, ते शेतकरी जे आहेत नेमके कोणते आहेत, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। ज्या शेतकऱ्यांना 11व्या हप्त्यानंतर जे पैसे आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे ते मिळणे बंद झाले आहेत, अशा शेतकऱ्यांना सरकारने पुन्हा एक संधी त्या शेतकऱ्यांना दिली आहे। यावर केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांनी कागदपत्राची जे पुन्हा पडताळणी केल्यास त्यांना 12व्या हप्त्यापासूनची ते 20व्या हप्त्यापर्यंतची जी संपूर्ण रक्कम आहे म्हणजेच 18,000 रुपयाची जी एक वेळ रक्कम आहे ती त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते। विशेष म्हणजे या गोष्टीचा लाभ त्या शेतकऱ्यांना होणार आहे ज्या शेतकऱ्यांना 11व्या हप्त्यानंतरचे पैसे मिळणे बंद झाले आहेत। त्यामुळे या शेतकऱ्यांना सरकारने पुन्हा एक संधी देऊन शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिला आहे। खरं तर सरकारने या पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काही मोठे बदल केले होते, जसे ई-KYC, आधार सीडिंग, जमीन नोंदणी करणे, आधार आधारित पेमेंट यामध्ये या सिस्टीमचा समावेश होता। शेतकऱ्यांनी जे आहे हे नियम न पाळल्यामुळे त्यांचे 11व्या हप्त्यानंतरचे जे पैसे आहेत ते मिळणे बंद झाले होते। जसे की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना जमीन नोंदणी करणे, लिंक करणे हे महत्त्वाचे होते। 13व्या हप्त्यादरम्यान आधार पेमेंट सिस्टीम लागू झाली। त्यानंतर 15व्या हप्त्यादरम्यान ई-KYC करणे हे अनिवार्य करण्यात आले होते। या नियमामुळे काही राज्यातील शेतकऱ्यांचे जे हप्ते आहेत ते थकले होते, कारण कागदपत्रांची पडताळणी करण्यामध्ये उशीर झाला होता। पण आता पुन्हा त्या शेतकऱ्यांना पुन्हा एक संधी मिळालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण आहे। जर आता तुम्ही या संपूर्ण अटी जर पूर्ण केल्या तर सर्व प्रलंबित जे हप्ते आहेत ते एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये मिळू शकतात। कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर म्हणाले की जे शेतकरी आता कागदपत्र पूर्ण करतील त्या शेतकऱ्यांना 12वा हप्ता ते 20व्या हप्त्यापर्यंत जे 18,000 रुपयाची रक्कम आहे थेट त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। यासाठी काही तुम्हाला सोप्या पायऱ्या कराव्या लागतील। सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या पोर्टलवर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। नंतर तुम्हाला ई-KYC जे आहे ते पूर्ण करायचे आहे। त्याच्यानंतर तुम्हाला बँक खाते, आधार नंबर तुम्हाला लिंक करायची आहे, ते पुष्टी करायची आहे। तसेच तुमच्या राज्यामधील तुमच्या जमिनीची जे नोंदणी आहे ते पूर्ण करायची आहे आणि राशन कार्ड सारखे इतर जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला पडताळणी करून घ्यायची आहे। ह्या सर्व पायऱ्या ज्या आहेत त्या सोप्या आहेत आणि त्या लवकर पूर्ण केल्याने तुमची जी थकीत रक्कम आहे 12व्या हप्त्यापासूनची ते 20व्या हप्त्यापर्यंत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते। तर अशा प्रकारे राज्य सरकारने आता शेतकऱ्यांसाठी ज्यांना 11व्या हप्त्यापासून म्हणजे 12व्या हप्त्यापासून जे हप्ते आहेत मिळणे बंद झाले आहेत त्या शेतकऱ्यांना आता 18,000 रुपयाची रक्कम त्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळू शकते। कारण राज्य सरकारने पुन्हा एक त्या शेतकऱ्यांना एक संधी दिली आहे, कारण सरकारला वाटते की कोणतेच जे शेतकरी आहेत या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहावे नाही, म्हणून पुन्हा एक संधी त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिली आहे। तर लवकरात लवकर ई-KYC करून घ्या, तुमची जमिनीची नोंदणी लिंक करून घ्या। जे काही स्टेप सांगले आहेत सरकारने, जे तुम्ही नसेल केले ते तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। आधार सीडिंग करून घ्या, जे काही आहे ते तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। पुन्हा एक सरकारने संधी दिली आहे, ही संधी केवळ या महिन्यापर्यंतच आहे, कारण आता लवकरात लवकर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो 20वा हप्ता आहे लवकरच वाटप होणार आहे। ठीक आहे, तर मंडळी समजली का माहिती? लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। हा व्हिडिओ शेअर करा, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना 12व्या हप्त्यापासूनचे जे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते आहेत, जे पैसे आहेत ते मिळाले नाहीत, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे। ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।